नमस्कार, मी किरण पालकर. क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. पाहूयात आजच्या ताज्या बातम्या. करवीर पोलीस ठाण्याकडील घरफोडीचा गुन्हा. उघड 3 चोरट्यांना अटक. 12.5 लाखांचा मुद्देमाल जप्त. कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर पोलीस ठाणे हद्दीतील घरफोडीचा गुन्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने LCB उघडकीस आणत 3 आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून 77 ग्रॅम सोन्याचे दागिने, 150 ग्रॅम चांदीचे दागिने, रोख रक्कम असा एकूण 12,46,920 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 1 जून ते 4 जून 2026 या कालावधीत सांगवडे मळा, शिंगणापूर येथील एका घराचा दरवाजा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला होता. घरातील लोखंडी कपाट फोडून त्यातील सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेण्यात आली होती. या प्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे तपास केला. तपासादरम्यान आदित्य संजय चौगुले वय 26, विनोद शिवाजी कळकटकी वय 30 आणि शुभम राजेंद्र हेडगे वय 28 या तिघांनी घरफोडी केल्याची माहिती समोर आली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून 77 ग्रॅम सोन्याचे दागिने, 150 ग्रॅम चांदीचे दागिने, 18,000 रुपये रोख रक्कम तसेच इतर साहित्य असा एकूण 12,46,920 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त केलेला मुद्देमाल आणि आरोपींना पुढील तपासासाठी करवीर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक निलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव तसेच त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. घरफोडीचा गुन्हा अल्पावधीत उघडकीस आणून मोठा मुद्देमाल हस्तगत केल्याबद्दल स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाचे कौतुक होत आहे.